नमस्कार. रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत प्रवास विमा मराठी माहिती. जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल किंवा ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला अनेकदा सहलीला जावे लागत असेल तर ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जीवन विमा आणि आरोग्य विमा जसा महत्त्वाचा आहे तसाच प्रवास विमाही महत्त्वाचा आहे. तुमचा प्रवास विम्यात संरक्षित आहे. या विम्याअंतर्गत प्रवासात तुमच्यासोबत अपघात, आरोग्य समस्या, सामानाची चोरी, फ्लाईट पकडू न शकणे अशा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास संबंधित विमा कंपनी तुम्हाला योग्य मोबदला देते. हा विमा केवळ परदेशी प्रवासासाठीच नाही तर देशांतर्गत प्रवासासाठीही उपलब्ध आहे. प्रवास विमा का आवश्यक आहे? आज बहुतेक लोकांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येतून थोडा ब्रेक घेण्यासाठी बाहेरगावी फिरायला जायला आवडते व हा ट्रेंड आजकाल झपाट्याने वाढत देखील आहे. हे पाहता ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे आवश्यक झाले आहे. तुम्हाला परदेशात प्रवासादरम्यान वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागत असल्यास तुम्हाला त्याच्या खर्चाची काळजी वाटू शकते. अशा परिस्थितीत विमा उतरवला गेल्यास विमा कंपनी तुमच्या उपचारावर विम्याच्या रकमेइतके कव्हर देईल. ही सुविधा केवळ परदेशी प्रवासावरच नाही तर देशांतर्गत प्रवासावर देखील उपलब्ध आहे. याशिवाय कधीकधी असे घडते की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तेथे चांगल्या आरोग्य सुविधा नसतात. अशावेळी तुम्हाला जवळच्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाऊन वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमच्या विमा कंपनीची असते. काही देश जसे की ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीडन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, क्युबा आणि UAE मध्ये प्रवास करण्यासाठी विजा मंजूर करण्यापूर्वी प्रवास विम्याची अट ठेवतात. अशा परिस्थितीत तेथे प्रवास करण्यासाठी प्रवास विमा असणे अनिवार्य आहे. फ्लाईटला उशीर, सामान हरवणे किंवा फ्लाईट हायजॅक यासारख्या कोणत्याही घटनेसाठी तुम्हाला भरपाई मिळेल. फॅमिली ट्रॅव्हल इन्शुरन्स अंतर्गत केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. प्रवास विम्यासाठी पात्रता निकष. प्रवास विमा घेण्यापूर्वी तुम्ही पात्रता तपासली पाहिजे. तुम्ही कोणत्या प्रकारचा विमा घेत आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही तुमचा जोडीदार आणि 2 मुलांचा कौटुंबिक प्रवास विम्याअंतर्गत संरक्षित केले जाऊ शकते. प्रौढांचे वय 18 ते 60 वर्ष आणि मुलांचे वय 6 महिने ते 21 वर्ष असू शकते. ज्येष्ठ नागरिक प्रवास विमा अंतर्गत व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असावे. 16 ते 35 वर्ष वयोगटातील लोकांना विद्यार्थी प्रवास विमा अंतर्गत संरक्षण मिळेल. ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स अंतर्गत किमान 10 लोकांना संरक्षण मिळेल. प्रवास विमा ऑनलाईन कुठून घ्यायचा? प्रवास विमा ऑनलाईन घेणे अधिक चांगले होईल कारण ते सोयीचे आणि फास्ट आहे. तथापि तुम्ही कोणती पॉलिसी घ्यायची हे तुमच्यासमोर असलेल्या विमा पॉलिसी पर्यायांच्या संख्येवर अवलंबून असेल. त्यामध्ये काय समाविष्ट आहे आणि काय समाविष्ट नाही. आदित्य बिर्ला ट्रॅव्हल इन्शुरन्स, बजाज अलियान्स ट्रॅव्हल इन्शुरन्स, भारती एक्सेस ट्रॅव्हल इन्शुरन्स, HDFC अर्गो जनरल ट्रॅव्हल इन्शुरन्स, इफ्को टोकियो ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि ओरिएंटल ट्रॅव्हल इन्शुरन्स या काही प्रवासी विमा कंपन्या आहेत. या व्यतिरिक्त बऱ्याच कंपन्या आहेत परंतु पॉलिसी कव्हरमध्ये काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. कोरोना महामारीचा प्रभाव. सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे उड्डाणे बंद आहेत. अशा परिस्थितीत फ्लाईट कॅन्सल केल्यावर त्यावर कव्हर मिळणार का असा प्रश्न निर्माण होतो. तर उत्तर हे आहे की फ्लाईट बॅन होण्यापूर्वी विमा काढला असेल तर त्याचे कव्हर मिळेल पण नवीन पॉलिसीवर मिळणार नाही. 500 रुपये ते 2000
खर्च, ट्रॅव्हल पॉलिसीची किंमत, प्रवासाची किंमत, तुमचे वय, विम्याची रक्कम किती आहे यावर अवलंबून असते. याशिवाय तुम्ही कुठे आणि किती दिवस प्रवास करत आहात यासारख्या अनेक घटकांवरही हे अवलंबून असते. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी मेक्सिकोला जावे लागेल, तर तुम्हाला 1,00,000 रुपये विम्याच्या रकमेसाठी 58 ते 1,254 रुपये द्यावे लागतील. प्रवासाच्या 15 दिवस आधी पॉलिसी घेणे चांगले. काही विमा कंपन्या प्रवास सुरू केल्याच्या दिवसापर्यंत प्रवास विमा घेण्याची सुविधा देतात, परंतु प्रवास सुरू होण्याच्या 15 दिवस आधी तो विकत घेण्याची सर्वोत्तम वेळ आहे. यामुळे काही अतिरिक्त कव्हरेज मिळण्याची शक्यता देखील वाढते. बहुतेक कंपन्या प्रवासाच्या दिवशी विमा काढण्याची संधी देत नाहीत. काही क्रेडिट कार्ड मोफत प्रवास विमा देतात. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ॲक्सिस बँक प्रिव्हिलेज क्रेडिट कार्ड, HDFC बँक रेगालिया क्रेडिट कार्ड, इंडसइंड बँक प्लॅटिनम क्रेडिट कार्ड, इंडसइंड बँक प्लॅटिनम ऑरा क्रेडिट कार्ड आणि ॲक्सिस बँक विस्तारा सिग्नेचर क्रेडिट कार्ड इत्यादींसह मोफत प्रवास विमा मिळेल. मित्रांनो, तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स इन इन्फॉर्मेशन इन मराठी या लेखामध्ये आज आम्ही बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हल इन्शुरन्स इन मराठी, इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ट्रॅव्हल इन्शुरन्स इन मराठी, हाऊ टू परचेस ट्रॅव्हल इन्शुरन्स इन मराठी, ट्रॅव्हल इन्शुरन्स, इम्पॉर्टन्स इन करोना पॅन्डेमिक, कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल इन्शुरन्स इन मराठी याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.